विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्स बद्दल मी थोडंसं बोलणार आहे. मी तुम्हाला सांगू का, या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी बोलणार आहे. पण त्याच्या अगोदर एक अनाउन्समेंट करतोय, की क्रॅश कोर्स वरती जो आपला फुल कोर्स आहे आणि बाकीचे कोर्सेस आहेत, तिथं मी 4 दिवसाचं पुढच्या 4 दिवसाचं म्हणजे येत्या रविवारी फुल लेंथ टेस्ट आहे. मग शनिवारपर्यंतचं शेड्यूल मी दिलेलं आहे. प्लीज चेक करा आणि ते शेड्यूल आपल्याला फॉलो करायचं आहे. हे लक्षात घ्या. ओके. मग शेड्यूल आता मी इथं लिहित बसत नाही. महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करायचं आहे. मॅथ्स बद्दल बोलायचं आहे. गेली 23 वर्ष शिकवतोय आता तुम्हाला पण माहित झालंय. काय अनुभव आहे माझा, की या विषयाची ना खूप भीती आहे, खूप मुलांच्या मनात. पण भरपूर मुलांना हा विषय इतका आवडतो, की विचारू नका. 10वी पर्यंत पैकीच्या पैकी मार्क पडतात. बोललोय ते नीट ऐकायचं. 10वीची एक्झाम, बोर्डच्या एक्झाममध्ये अगदी पैकीच्या पैकी मार्क पडतात आणि तीच मुलं 12वीत पासिंगसाठी झगडतायत मॅथ्समध्ये. मी पास होईन का? असा मुलांचा प्रश्न आहे. मी तो क्षण अजून विसरणार नाही. 10वी पर्यंतचा माझा एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट 11वी-12वीत पुण्यात जे प्रिपरेशन करत होता. उद्या मॅथ्सचा पेपर आहे आणि त्याची आई त्याला घेऊन माझ्याकडे साताऱ्यात आली होती. म्हणजे तो साताऱ्यातलाच होता आणि आईचं म्हणणं होतं, "सर उद्या मॅथ्सचा पेपर आहे. आम्ही प्रचंड तणावात आहे. निदान पास होईल एवढं तरी शिकवा त्याला." मग ऑब्व्हियसली तो एक्स्ट्राऑर्डिनरी होता. त्यामुळे थेरम, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन असे टिपिकल काही टॉपिक करून एक 40च्या आसपास मार्क मिळाले. हा काय प्रकार आहे? असं का होतंय? याच्याबद्दल बोलायचं नाहीये मला. मी सांगतोय ते नीट ऐका. आता मी माझ्याबद्दल सांगतो. माझी पण 12वीत अशीच अवस्था होती. मॅथ्स डिफिकल्ट होतं माझ्यासाठी, पण शेवटचे 2 महिने जरा चांगले शिक्षक, चांगलं कोचिंग मिळालं निदान 68 काहीतरी मला मॅथ्समध्ये मार्क पडले होते. ठीक-ठाक होते म्हणूया आपण. पण कसं तरी ते पडले होते. मला माहिती आहे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मला खूप त्रास झाला आणि तो त्रास मला तुम्हाला होऊन द्यायचा नाहीये. प्लीज बाळांनो, सीईटीची प्रिपरेशन होईपर्यंत म्हणजे करताय जे तुम्ही ना, त्यात तुम्ही ना ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट ट्रिग्नोमेट्री 2 हा ना टॉपिक परफेक्ट केला पाहिजे. मग मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुम्ही वेळ किती लागेल याचा विचार करू नका. डाटा किती लागेल याचा विचार तर करूच नका. पण मी तुम्हाला सांगतो आपली व्हिजन बॅच आहे. ओके. या व्हिजन बॅचवर 5 ते 6 ट्रिगोचे लेक्चर फ्री आहेत. अगदी बेसिक पासून शिकवलंय मी. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो ड्रॉपर टू टॉपर बॅच वरती पण 6 व्हिडिओ आहेत. ॲक्चुअली 2 सगळे हे व्हिडिओ वेगळे-वेगळे आहेत, पण न्यूमेरिकल्स त्यात तीच आहेत लक्षात घ्या. जर तुमचं ट्रिग्नोमेट्री 2 वीक असेल, आता मी तुम्हाला विचारतोय साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला सांगा. नाही येत मुलांना सांगता. माझ्याकडं ऑफलाईन क्रॅश कोर्सला स्टुडंट येतायत. मी त्यांना विचारतो टॅन 3x चा फॉर्म्युला सांग. नाही येत. साइन सी प्लस साइन डी नाही येत. टू साइन ए कॉस बी, डी फॅक्टरायझेशन नाही येत. मग इथं खूप प्रॉब्लेम होतोय. मग माझी इच्छा आहे, की सी तयारी करताना हाच एक टॉपिक परफेक्ट करा. मग मी तुम्हाला परफेक्टली सांगतोय इंजिनिअरिंगला बीटा फंक्शन, गॅमा फंक्शन, फोरियर सीरीज, हायर लेव्हलचं इंटिग्रेशन आहे. डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन आहे. अरे पण त्या सगळ्यांमध्ये याचीच गरज लागते. आता मी तुम्हाला सांगतो, माझी स्टोरी मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, परत सांगतो. सगळ्यात महत्वाचं, की 10th स्टँडर्डमध्ये किंवा 10th पर्यंत मी सुद्धा टॉपर होतो. 11th आणि 12th मध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो बोर्डच्या एक्झाममध्ये पास झालो मान्य करतो शेवटी, पण अगोदर फेलच होत होतो मॅथ्समध्ये. इंजिनिअरिंग M1, M2, M3 तेच रडगाणं सुरू होतं. M1 ला 2 अटेम्प्ट लागले, M2 ला 2 अटेम्प्ट लागले. M3 मात्र सांगितलंय मी परत सांगतो पहिल्या अटेम्प्टमध्ये 0 नंतर 4 आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र 69. ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. पाठीमागचं कारण आहे, की मला एकदम बेस्ट गाईडन्स मिळाला आणि त्या सरांचं, पाटील सर, त्या सरांचं पहिलं वाक्य मला अजून आठवतंय, की तुला म्हणजे ते मला म्हणत होते, की तुला जर ट्रिग्नोमेट्रीचा कुठला फॉर्म्युलाच पटकन आठवत नाही, सांगता येत नाही, तर उद्या पेपर आहे. तू आदल्या दिवशी काय फॉर्म्युले पाठ करणार का न्यूमेरिकल्स रिवाईज करणार? मी तुम्हाला सांगतो तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता आणि मला पण तुम्हाला तेच सांगायचंय ट्रिको. ओके. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू का क्लिअरली एरिया, व्हॉल्यूम अगदी पहिल्यापासून तुम्हाला ते फॉर्म्युले झालेत. तुम्हाला ते आले पाहिजेत लक्षात घ्या. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन
कोनिक सेक्शन. मी तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंगला कर्व्ह ट्रेसिंग आहे. त्या कर्व्ह ट्रेसिंगमध्ये कोनिक सेक्शन हा सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे. तुम्हाला त्या इक्वेशनवरून ओळखता आलं पाहिजे, की तो पॅराबोला आहे, हायपरबोला आहे, इलिप्स आहे का दुसरा कुठला ऑब्जेक्ट आहे का सर्कल आहे. ओळखता आलंच पाहिजे लक्षात घ्या. आणि हे मी तुम्हाला टार्गेट देतोय. हां, पुढच्या 2-3 दिवसाचं टार्गेट देतोय. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही आम्हाला जे शेड्यूल दिलंय त्यात तर ट्रिगो बिलकुल नाहीये. मी तर वेगळेच टॉपिक दिलेत. मग तुम्ही आम्हाला हे काय करायला लावताय? मी तुम्हाला सांगतो. ते टार्गेट मी दिलंय मान्य करतोय. आता सगळ्यांनीच कोर्स घेतलेला नाहीये. पण मला सगळ्यांनाच गाईड करायचं आहे. ॲक्चुअली सांगतो. तुम्हाला थोडंसं सांगतोय, की खूप लोड असतो. दिवसभर खूप काम असतं. ॲडमिशनला येणारे पालक प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येकाला ते हँडल करावं लागतं. पण सांगू का गंमत? पालकांपेक्षा आजची जनरेशनच वेगळी आहे, वेगळी आहे, वेगळीच आहे. ॲडमिशनच्या वेळेस मी तो अनुभव वेगळाच घेत असतो लक्षात घ्या. जाऊ देत. ते आता बाकीच्या गप्पा मारायला नकोच. मॅथ्स. मॅथ्स तुम्हाला ॲट एनी कॉस्ट पुढच्या 40 दिवसात परफेक्ट करायचं आहे. सांगितलं तुम्हाला ऑलमोस्ट सगळेच टॉपिक तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं इंजिनिअरिंगला ना नॉर्मल डिस्ट्रिब्युशन पण आहे बरं का. कुठला पार्ट आहे हा? प्रोबॅबिलिटीचाच पार्ट आहे. अशी एक कर्व्ह असते नॉर्मल कर्व्ह म्हणूया आपण. मग प्रोबॅबिलिटी पण खूप इम्पोर्टंट आहे. हां, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन पुन्हा असणार आहे आणि सगळ्यात सांगू का? यल हॉस्पिटल रूल कोणत्या टॉपिकमध्ये आहे रे? काय आठवतंय का तुम्हाला? हां, 0 बाय 0 फॉर्म, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म जर असेल, कुठला टॉपिक? लिमिट आणि कंटिन्यूटी बरोबर ना? मग लिमिटमध्ये तुम्हाला जो यल हॉस्पिटल आहे, ते सुद्धा पुन्हा तुम्हाला इंजिनिअरिंगला आहे. बरं असं कुठे आहे का रे बाळांनो? इंटिग्रेटिंग फॅक्टर, ई रेज टू इंटिग्रेशन पी डी-एक्स. मग y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू इंटिग्रेशन ते q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटिग्रेट माझं बोलताना जरा थकलोय ना त्याच्यामुळे तसं होतंय. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ते सुद्धा इंजिनिअरिंगला आहे. मॅथ्स इतकं परफेक्ट करा, की इंजिनिअरिंगचा बेस व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. हां, काय होतं सी एक्झाम खूप टफ आहे मी असं म्हणतोय. तुम्ही म्हणणार जे एवढी कुठे टफ आहे. ओके, मी जे कंपॅरिझन करतच नाहीये. जे वेगळी एक्झाम आहे, एक्झाम वेगळी आहे. पण पण तेवढीच टफ एक्झाम आहे. मग त्यामुळे मला सांगायचं काय होतं मेनली, की सी एक्झाम झाली, तुम्हाला त्यात चांगला स्कोर झाला, चांगलं कॉलेज तुम्हाला ड्रीम कॉलेज तुमचं मिळालं, की तिथेही पुन्हा मॅथ्स आहे बाळांनो. तिथेही 4 वर्षाचा स्ट्रगल आहे. पण आता या पुढच्या काही दिवसात जर तुम्ही सगळं बेसिक तुमचं कव्हर केलं, तर इंजिनिअरिंगला तुम्हाला टफ जाणार नाही. मग पहिलं काय करणार आता? तरी तोंडी सांगतो मी अल्कोहोल, फिनॉल, इथर. बघा मी काय सांगतोय. अल्कोहोल, फिनॉल, इथरचे लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके. अल्कोहोलचं लेक्चर तुम्हाला इमिडिएटली मिळेल. फिनॉल, इथर दिवसभरात दुपारी, संध्याकाळी मी प्रोव्हाईड करेन. त्याचबरोबर तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियल हा सुद्धा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. ओके. शेड्यूल तुम्ही चेक करालच, पण शेड्यूल फॉलो करा. जे दिवसभरात शिकवलं जातं त्या सगळ्याच्या संध्याकाळी 4 नंतर टेस्ट ओपन होतात. रात्री 12 पर्यंत तुम्हाला माहिती आहे. टेस्ट या द्यायच्याच आहेत तुम्हाला. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. ऑल द बेस्ट.